नमस्कार मुलांनो. सांख्यिकी सराव संच 6.3, सराव संच 6.1 आणि 2 मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. आज आपण सराव संच 6.3 पाहणार आहोत. प्रश्न पहिला, एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांकडून संकलित केलेले दूध व लॅक्टोमीटरने मोजलेले दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण दिलेले आहे. त्यावरून दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक काढायचे. सराव संच 6.3 मध्ये आपण बहुलक काढा हीच उदाहरणं बघणार आहोत. तर बघा, इथे स्निग्धांश दिलेले आहेत आणि संकलित दूध दिलेले आहे. तर इथे सर्वात जास्त वारंवारता काय आहे? ते 80 आहे. बघा, 80 सर्वात जास्त वारंवारता आहे, म्हणून ते F1 आणि F1च्या वर असतो F0, F1च्या खाली असतो F2. बघा, जर 80 सर्वात जास्त वारंवारता असेल तर 4 ते 5 हा बहुलकीय वर्ग आहे, म्हणून L बरोबर इथे 4, H बरोबर 5 वजा 4 1, F0 70, F1 80, F2 60. बहुलकाचं सूत्र आहे L अधिक कंसामध्ये F1 वजा F0 F0 छेदाला 2 F1 वजा F0 वजा F2 कोस पूर्ण गुणिले H बरोबर 4 अधिक कंसामध्ये 80 वजा 70 छेदाला 2 कंसात 80 वजा 70 वजा 60 गुणिले 1 बरोबर 4 अधिक कंसामध्ये 80 वजा 70 10, त्याच्यात 2 गुणिले 80 160 वजा 70 वजा 60 130 वजा गुणिले 1 बरोबर 4 अधिक 10 छेदाला 30 बरोबर 4 अधिक 10 छेदाला 30 0.33 बरोबर 4.33. हेच आहे दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक. बघा, दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक 4.33 आहे. आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत. दुसरं उदाहरण आहे, कुटुंबांचा वीज वापर दिलेला आहे, त्यावरून बहुलक काढायचं आहे. वीज वापराचा बहुलक काढायचा आहे. होय, इथे सर्वात जास्त वारंवारता काय? तर 100 आहे, म्हणून 100 F1 आहे, तर F0 70 आणि F2 80. बघा, बहुलकीय वर्ग म्हणून 60 आणि 80 हा बहुलकीय वर्ग झाला. त्याच्यानंतर आपण मानणार आहोत L बरोबर 60, H 80 वजा 60 20, F0 F1 F2 बहुलकाचं सूत्र आहे L अधिक कंसामध्ये F1 वजा F0 छेदाला 2 F1 वजा F0 वजा F2 कोस पूर्ण गुणिले H. किमती मांडूया. 60 अधिक कंसामध्ये 100 वजा 70 2 कंसामध्ये 100 वजा 70 वजा 80 गुणिले 20 बरोबर 60 अधिक कंसामध्ये 30 छेदाला 200 वजा 50 20 बरोबर 60 अधिक
(30/50) गुणिले 20 बघा बरोबर 60 अधिक 5 24 5 5 25 5 30 बघा 24 5 5 25 5 30 60 अधिक 12 बरोबर 72 बघा हे आपले बहुलक आहे वीज वापराचे बहुलक. तरी 5 24 आणि 5 10 50 इथे आहे तर 30/10 3 बरोबर आणि 3 गुणिले 4 12 शब्दाने 60 अधिक 12 बरोबर 72 बघा वीज वापराचे बहुलक काढले. बहुलकाचे सूत्र ते सोपे प्रश्न आहेत परीक्षेला 1 ते 2 मार्क्स साठी येणारा प्रश्न आहे. ती सोपा प्रश्न बहुलकाचे सूत्र माहिती असेल. वारंवारता सारणी दिलेली असते त्याच्यानुसार सूत्र मांडून किमती टाकून बहुलक काढू शकतो. बस सोपा असा सराव संच. अजून बाकी 2 प्रश्न आहेत.